राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेक प्रकरणामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि वारकरी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये कीर्तनकार संग्राम बापू भंडारे हे आपल्या समर्थकांसह लवांडे यांच्या अंगावर शाई ओतताना दिसतात। मात्र या घटनेनंतर एक प्रश्न सगळ्यांच्या मनात निर्माण झालाय। नेमके हे संग्राम बापू भंडारे कोण आहेत? ते अचानक चर्चेत कसे आले आणि वारकरी कीर्तनातून हिंदुत्ववादी भूमिकेपर्यंत त्यांचा प्रवास कसा झाला? याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत जाणून घेऊया। नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय आझाद मराठी। मंडळी, संग्राम बापू भंडारे हे मूळचे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील आहेत। लहानपणापासूनच त्यांच्यावर वारकरी परंपरेचे संस्कार झाले। त्यांच्या आजीकडून त्यांना कीर्तनाचे बाळकडू मिळाले। विशेष म्हणजे त्यांच्या पंजोबांच्या कुटुंबात वारकरी संप्रदायाची परंपरा होती। त्यांनी सामाजिक कार्यातून बारागाव पिंपरीमध्ये शिक्षणासाठी शाळा सुरू केली होती। कुटुंबात वारकरी संप्रदायाची परंपरा असल्यामुळे संग्राम बापूंच्या आजींची इच्छा होती की कुटुंबातील कुणीतरी या परंपरेत पुढे जावं। याच कारणामुळे 8वीत असताना संग्राम भंडारेंना आळंदीला शिक्षणासाठी पाठवण्यात आलं आणि इथूनच त्यांच्या आयुष्यातील आध्यात्मिक आणि कीर्तनाच्या प्रवासाला खरी सुरुवात झाली। वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी त्यांनी पहिलं कीर्तन केलं। आळंदी ते पंढरपूर वारी मार्गावरील वाखरी येथे झालेल्या त्या पहिल्या कीर्तनाने अनेक वारकऱ्यांचं लक्ष वेधलं। त्यांच्या ओजस्वी शैलीला आणि आक्रमक मांडणीला वारकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला। मात्र पुढे त्यांच्या कीर्तनात फक्त अध्यात्म राहिलं नाही, तर त्यात राजकीय आणि हिंदुत्ववादी विषयांचाही समावेश होऊ लागला। अयोध्येतील राम मंदिर आंदोलन आणि त्यानंतर झालेलं भूमिपूजन हा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरल्याचं स्वतः संग्राम भंडारे सांगतात। नरेंद्र मोदी सरकारने राम मंदिराचा प्रश्न मार्गी लावला, हिंदू अस्मितेला बळ दिलं आणि वारकरी संप्रदायाला सन्मान मिळवून दिला अशी त्यांची भूमिका आहे। त्यामुळेच त्यांच्या कीर्तनांमध्ये आता हिंदुत्व, राम मंदिर, गोसंरक्षण, सनातन परंपरा आणि भाजप सरकारच्या निर्णयांचं समर्थन खुलेपणाने पाहायला मिळतं। भाजप सरकारने गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिला, तीर्थक्षेत्रांचा विकास केला आणि हिंदू संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण केला, म्हणून आम्ही त्यांचं कौतुक करतो, असंही भंडारे अनेकदा म्हणाले आहेत। दरम्यान खासदार शरद पवार यांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी होत असल्याचं विधान केलं होतं। यानंतर या मुद्द्यावर विकास लवांडे सातत्याने सार्वजनिकपणे भाष्य करत होते। याच कारणामुळे संग्राम भंडारेंनी आपल्यावर हल्ला करण्यात आल्याचा दावा विकास लवांडे यांनी केला आहे। लवांडे यांच्यावर म्हातोबाची आळंदी ते पुणे दरम्यान प्रवासात शाई ओतण्यात आली। लवांडे यांनी जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला असाही गंभीर आरोप केलाय। त्यांच्यावर शाईफेक करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये कीर्तनकार संग्राम भंडारे हे साथीदारांसह लवांडे यांच्या अंगावर धावून जात त्यांच्यावर शाईफेक करताना दिसतात। तर या प्रकरणी आपली भूमिका मांडताना संग्राम भंडारे म्हणाले की विकास लवांडे हा आमच्या गुरुवर्यांचा अपमान करायचा, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर शाई ओतली। यापुढे त्यांनी आमच्या गुरुवर्यांचा पुन्हा अपमान केला तर आम्ही त्याला सोडणार नाही, असा इशारा संग्राम भंडारेंनी दिला। आता या संपूर्ण प्रकरणामुळे महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय, राजकारण आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे। तर तुम्हाला संग्राम बापू भंडारे यांच्या भूमिकेबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।